तोपर्यंत तुम्ही तारवात बसून माझ्या पुढे पलीकडे जा असे म्हणून येशूने शिष्यांना लगेच पाठवून दिले. शिष्यांना त्यांनी पाठवले पुढे. मग लोकसमुदायाला निरोप दिल्यावर तो प्रार्थना करण्यास डोंगरावर एकांतात गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा होता. इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनाऱ्यापासून बराच अंतरावर दारू लाटांनी हैराण झालेले होते. तेव्हा रात्रीच्या 4थ्या प्रहरी येशू समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. तेव्हा येशू समुद्रावरती चालत त्यांच्याकडे आला. पुढे शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले. व म्हणाले भूत आहे आणि ते भिवून ओरडले. परंतु येशू त्यांना लगेच म्हणाला धीर धरा मी आहे भिवू नका. पुढे तेव्हा पेत्राने उत्तर दिलं प्रभूजी आपण असाल तर पाण्यावरून आपल्याकडे येण्यास मला सांगा. त्याने म्हटले ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावर चालू लागला. परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला प्रभूजी मला वाचवा. येशूने तक्षणी हात पुढे करून त्याला धरले व म्हटले अरे अल्पविश्वासू तू संशय का धरलास. आजचा आपला विषय आहे तू संशय का धरलास. आपल्या शेजारच्याला म्हणा की तू संशय का धरलास. या ठिकाणी तुम्हाला आणि मला पाहायला मिळत आहे की येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांसंगती तो बोलला. त्यानंतर तो दुसऱ्या गावाकडे निघाला होता. त्यानंतर ते शिष्य तिथून निघाले होते. कदाचित असं काही ते वातावरण असेल. बोट आहे, पाण्यावरती येशू चालत येत आहे आणि हे बोट मध्ये बसलेले त्याला पाहून घाबरल्याच्या नंतर त्यामध्ये एक सर्वात उत्तम आणि हुशार व्यक्ती होता. त्याचं नाव आहे पेत्र. तो म्हणाला तू आहे मान्य. पेत्राचं आणि येशूचं बॉन्डिंग हे खूप वेगळं होतं. तुम्ही पुढे ऐकालच. पेत्राचं आणि येशूचं बॉन्डिंग असं होतं की तो प्रत्येक गोष्ट पटकन येशूला विचारायचा आणि येशू त्या प्रत्येक गोष्टीतून त्यासाठी बोलायचा. पुढे मी काय वचनातून तुम्हाला सांगणार आहे. पेत्र त्याला म्हणतो की तू जर येशू आहे मला आज्ञा कर, मला चालायचं पाना. काय वाटतं तुम्हाला? योग्य होतं हे? योग्य होतं. व्हेरी गुड. आणि मग पेत्र पाण्यावरती चालू लागला. 29-28 पासून. तेव्हा पेत्राने उत्तर दिले प्रभूजी आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यासाठी मला सांगा. इच्छा त्याची चांगली होती. जी इच्छा त्यानं येशू समोर दर्शवली ती इच्छा त्याची खूप चांगली होती. त्याचं अंतःकरण हे येशूने पाहिलं होतं. त्याच्या मनामध्ये चालणाऱ्या गोष्टी त्या येशूने पाहिल्या होत्या. त्याच्या जीवनामध्ये चालणाऱ्या गोष्टी त्या येशूने पाहिल्या होत्या. आणि वचन म्हणतं तेव्हा पेत्राने उत्तर दिलं प्रभूजी आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा. इच्छा दर्शवली त्यांनी की मला तुझ्या जवळ यायचं. तू चाललास मला पण चालायचं. तू माझ्यासाठी हे केलंस मला पण करायचं. मला तुझ्या संगतीत यायचं. येशू पाण्यावरून चालला कारण त्याच्यावरती मी त्याचं सामर्थ्य होतं. येशू पाण्यावरून चालत होता कारण त्याला जगामध्ये यासाठी पाठवलं होतं की तो जे प्रत्येक कृत्य करणार आहे
त्यावरती पाहून, त्याकडे पाहून, ती ऐकून आमच्या विश्वासामध्ये वाढ व्हावी. येशू जी प्रत्येक गोष्ट करत होता, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आमचं कारण आणि आमचा विश्वास आणखी कसा वाढला जाईल या गोष्टी होत्या. आणि म्हणून वचन म्हणतं पुढे, त्याने म्हटले ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी, बघा तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याकडे पाहतो आणि त्याला म्हणतो ये. तुझी इच्छा आहे, तू इच्छा दर्शवलीस, तू ये. तू तुझं अंतःकरण मोकळं केलंस, तू प्रभूकडे ये. तू तुझे विचार मोकळे केलेस, तू प्रभूकडे ये. लक्ष देऊ नाही का, मला तुम्हाला पुढे घेऊन जायचं. पुढे, तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावर चालू लागला. परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभूजी मला वाचवा. येशूने तक्षणी हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास? ज्या वेळेस आम्ही आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये चालतो, ज्यावेळेस आम्ही आमच्या ख्रिस्ताला घेऊन चालतो, ज्यावेळेस आम्ही आमच्या ख्रिस्ताच्या वचनाला घेऊन चालतो, मंडळी आज मला तुम्हाला सांगू द्या, आमच्या मनामध्ये कुठलाच संशय नकोय. आमच्या मनामध्ये कुठलेच प्रश्न नकोय की माझ्या लेकरांच्या जीवनात हे होईल का, माझ्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हे करू शकतो का? नाही. माझं वैयक्तिक जीवन हे ख्रिस्ताकडून एवढं लांब का जात आहे? माझ्या जीवनामध्ये समस्या का? तुम्हाला माहितीये तो बुडाला नसता, बुडाला. वचन काय सांगतं? 30 वाच बाहेर. परंतु वारा पाहून तो भ्याला. त्याचं लक्ष जोपर्यंत ख्रिस्ताकडे होतं तोपर्यंत तो चालत होता. जोपर्यंत त्याचं लक्ष हे ख्रिस्ताच्या वचनाकडे होतं तोपर्यंत तो चालत होता. जोपर्यंत त्याच्या डोक्यामध्ये होतं की या येशूनं कितीतरी कार्य केलेले, अंदाज दृष्टी दिली, लंगडे चालू लागले. पेत्रानं ते जवळून पाहिले. हो, पेत्रानं ते तुमच्या माझ्यासारखं ऐकलं नव्हतं. लंगडे चालताना तो तिथं बघायचा त्या लंगड्याला, हे मी खरंच चालायला का रे? जर पेत्र सोलापुरी बोलला असेल तर असं बोलला असेल. 38 वर्ष दुखणे तरी पडलं, बापरे खोटं बोलायला काय तर 38 वर्ष कसं पडू शकतंय? अरे नाही रे बाबा, नाही. तो तिथं होता. प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक चमत्कारामध्ये, प्रत्येक दाखल्यामध्ये, प्रत्येक विश्वासामध्ये पेत्र तिकडे होता. आणि वचन सांगतं 30वं वचन बाहेर, परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता. बुडाला. त्यानं वारा पाहिला म्हणजे त्याचं लक्ष ख्रिस्ताकडून जगावरती गेलं. त्याने वारा पाहिला म्हणजे त्याचं लक्ष लाटांकडे गेलं असेल. त्यानं वारा पाहिला, त्याच्या डोक्यात आला असेल की हे समुद्र किती खोल असेल, हे काय देव यांनी चालायला मी काय करू? त्याच्या मनात आला असेल यांनी देवाचा पुत्र येशू आहे, यांनी चालायला जाईल पडत किनाऱ्याला, मी काय करू? जोपर्यंत त्याचं लक्ष ख्रिस्ताकडे होतं, जोपर्यंत त्याचे डोळे तारणाऱ्याकडे होते, जोपर्यंत त्याचं लक्ष त्या देवाच्या पुत्राकडे होतं. मंडळी वचन आम्हाला सांगतं, 30वं वचन पाहिलं पुन्हा एकदा, परंतु वारा पाहून तो भ्याला. तो ख्रिस्ताला पाहून भिला नाही, तो बोट मधून उतरताना भिला नाही, कारण त्याचं लक्ष बोट मधून उतरताना देखील ख्रिस्ताकडे होतं. मंडळी आमच्या जीवनामध्ये अशाच समस्या येतात जोपर्यंत आमचं लक्ष या वचनाकडे असतं.
समस्या येणार, मी नेहमी सांगतो. असं नाही की जॉईन वगैरे प्रीच केला चला आता फक्त वचन घेऊ, समस्या येणारच नाही. अहो जास्त येणार, जास्त येणार. ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताच्या जवळ जातो त्यावेळेस सैतान खूप जास्त रागावतो. आम्ही आमचं जीवन ख्रिस्ताला देतो त्यावेळेस सैतान खूप साऱ्या गोष्टी आमच्या जीवनात आणतो. पण जर आमचं लक्ष आमच्या ख्रिस्ताकडे असेल ना, कोणीच काही करू शकत नाही. जर आमचं लक्ष आमच्या तारणाऱ्याकडे असेल ना, तर आमच्यावरती संकट येतील, आमच्यावरती आजार पण येतील, त्याच्या पलीकडे जाऊन मी म्हणेन आमच्यावरती मृत्यूचे प्रसंग येतील, पण त्यामधून सुद्धा सावरणारा आणि आमचं सांत्वन करणारा आमचा जिवंत परमेश्वर आहे. जिवंत परमेश्वर आहे. आणि म्हणून वचन सांगतं, तो वारा पाहून द्यायला तो पुढू लागला. फक्त तो घाबरला नाही, फक्त तो घाबरला नाही, तो पुढू लागला. आणि मग त्याने आवाज दिला. 3 गोष्टी आहेत, वारा, पुढणं आणि आवाज. काय वाटतं, त्याचं जर लक्ष कंटिन्युअसली जर त्या प्रभू ख्रिस्ताकडे असतं तर तो बुडला असता का? मुळीच नाही. तिथपर्यंत तो चालत गेला असता, पुन्हा दोघं येऊन त्याच्यात बसले असते. प्रश्न चिन्ह मंडळी, कोणचा वारा आहे जो मला माझ्या ख्रिस्ताकडून दूर नेण्याचा? क्वेश्चन मार्क. कोणता असं वादळ आहे जे मला चर्चकडे जाण्यापासून थांबवत? कोणता असं वादळ आहे जे माझ्या अंतःकरणामध्ये जगिक विचार सांगतं आणि देवापासून मला दूर नेण्याचा प्रयत्न करतो? असे कोणते विचार आहे की माझ्या लेकरं ख्रिस्ताच्या चरणाकडे बसून रडू शकत नाही? गेल्या रविवारी किती जण होते? गेल्या रविवारी, ठीक आहे खाली करा. गेल्या रविवारी किती जण नव्हते? नव्हते नव्हते नव्हते. गोष्ट सांगू तुम्हाला, क्षमा करा राग आला तर, जे नव्हते. खूप मोठा आशीर्वाद तुम्ही गमवला. क्षमा करा, राग आला तर क्षमा करा. खूप मोठे आशीर्वाद तुम्ही गमवले. प्रत्येक, मला गेल्या रविवारचं दृश्य मी कुणाला तर बोललो गेल्या आठवड्यात, पूर्ण चर्च एकही व्यक्ती असा नाही की जो रडत नव्हता आणि गुडघ्यावरती नव्हता. आणि सगळेजण आपापल्या फॅमिलीला घेऊन प्रार्थना करत. अनॉइंटिंग ऑइल सर्व्हिस घेतली गेल्या रविवारी आणि त्यामध्ये शेवटी सर्वजण आपापल्या कुटुंबासंगती होते. तुम्हाला माहिती आहे हे सांगण्याचं कारण काय? ते झाल्याच्या नंतर सैतानाने त्याचं कार्य सुरू केलं. काय फॅमिलीज मध्ये काय झालं असेल, काय असेल. जसं ख्रिस्ताकडे सामर्थ्य आहे, मी नेहमी सांगतो, जसं ख्रिस्ताकडे सामर्थ्य आहे तसंच थोडंसं सामर्थ्य सैतानाकडे पण आहे बरं का. सैतानाला हलक्यात घेऊ नका. जसं ख्रिस्ताकडे सामर्थ्य आहे तसं सैतानाकडे सुद्धा सामर्थ्य आहे. पण सैतानाचं सामर्थ्य हे काही वेळापुरतं आहे आणि ख्रिस्त आमच्यासाठी त्या सामर्थ्याच्या पलीकडे जाऊन आशीर्वाद मोकळे करणार आहे. त्याच्या पलीकडे जाऊन आमच्यासाठी ते लिमिटेड आहे. लिमिट मध्ये त्या गोष्टी होतात सैतानाच्या. देवाच्या ज्यावेळेस आम्ही जवळ जातो, पेत्र येशूच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता आणि सैतानाने त्याला वारा दाखवला. पेत्र पाण्यावरती चालण्याचा प्रयत्न करत होता, त्याच्या पायाला लाठा लागल्या असतील. पेत्र पाण्यावरती चालण्याचा प्रयत्न करत होता, त्याला वारा लागला असेल. आणि मग ज्यावेळेस त्याला त्याचं लक्ष हे जगाकडे जाऊ लागलं त्यावेळेस तो त्या पाण्यामध्ये बुडू लागला असं वचन सांगतं. पुढं वचन आपल्याला काय म्हणतं पाहूया आपण. येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, अरे अल्पविश्वासू, अरे अल्पविश्वासू, तू संशय का धरलास? तू का संशय धरलास? तुला माहिती आहे
ख्रिस्तानं तुझ्या जीवनामध्ये काय केलेलं आहे? तुला माहिती आहे तुझ्या जीवनामध्ये ख्रिस्तानं कशा रीतीचं सामर्थ्य दाखवलेलं आहे? प्रत्येक दाखल्यामध्ये तू पाहिलेलं आहे ख्रिस्त काय करू शकतो. प्रत्येक चमत्कारामध्ये तू पाहिलेलं आहे की ख्रिस्ताचं पित्याचं सामर्थ्य काय आहे. आणि आता त्याच्या पलीकडे जाऊन तो त्याला म्हणतो तू तुझा विश्वास कुठेतरी कमी केलायस का? स्तोत्र संहिता 139. तेवीस आणि 24 वचन वाचवाल. हे देवा, हे देवा, माझी जळती घेऊन माझे हृदय जाण, मला कसोटीस लावून, मला कटोसीत लावून, माझे मनोगत जाण, माझ्या ठाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा. वचन पुन्हा एकदा 23वे वचन. हे देवा, माझी जळती घेऊन माझे हृदय जाण. प्रभू माझ्या जीवनाकडे पहा. प्रभू माझ्या जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे पहा. प्रभू माझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे पहा आणि मला माझं हृदय जाण. आणि मी परीक्षेत असताना पुढे माझ्या ठाई दुष्टपणाकडे 23वी दुसरी लाईन. मला कसोटीस लावून, मला परीक्षेत लावून, माझे मनोगत जाण. मला त्या प्रत्येक गोष्टीमध्ये मला काही दिवसांपूर्वी मी एका फॅमिलीमध्ये बसलो होतो आणि आम्ही बोलत होतो की परमेश्वर आमच्या जीवनामध्ये संकट आणतो माझा विश्वास जाणण्यासाठी. इस्रायल लोक 40 वर्ष त्या अरण्यामध्ये चालत होते आणि वचन सांगतं त्यांचे वस्त्र जीर्ण झाले नाही, त्यांचे पाय सुजले नाही. इथून स्टँड पर्यंत चालून दाखवा मला. खरंच एसटी स्टँड पर्यंत परत येऊस तर लोक लंगडेच होते, नाही लंगडे होते. तर वचन सांगतं पुन्हा एकदा बाहेर. हे देवा, माझी जळती घेऊन माझे हृदय जाण. मला कसोटीस लावून, मला परीक्षेत आणून माझे मनोगत जाण असं वचन सांगत आहे. माझं हृदय जाण प्रभू. येशू पेत्राला म्हणाला ये पाण्यावरती, चल ये माझ्याकडे. काय वाटतं तुम्हाला? येशूच्या मनात प्रश्न आला नसेल का? त्याच्या मनात काहीतरी शंका आहे. हो, ती स्त्री गेली रक्तस्रावी आणि तिने फक्त गोंड्याला स्पर्श केला, ती बरी झाली. जक्कई शोधत होता, येशू ख्रिस्तानं त्याचा अंतःकरण ओळखला, तो त्याच्याकडे गेला. जक्कई नाही गेला. पाहणार आहोत आपण पुढे. येशू त्याच्याकडे गेला आणि त्याला म्हटलं खाली उतर. पेत्राचं अंतःकरण त्यांनी जाणलं नसेल काय? पेत्राचे विचार त्यांनी जाणले नसेल काय? पेत्राच्या मनात काय चालू हे त्यांनी जाणलं नसेल. तो परीक्षेत आला पण त्याचा विश्वास हा डगमगला. तो परीक्षेत आला पण त्याचा विश्वास कुठेतरी कमी होऊन गेला. तो कमी झालेल्या विश्वासाकडे पाहून तो म्हणतो, मत्ती 14:30-31. येशूने तक्षणी हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, अरे विश्वासी, तू संशय का धरलास? तू अल्पविश्वास का दाखवलास? तुझ्या संगती मी आहे. तू अल्पविश्वास का दाखवलास? कारण मी तुला माहिती नाही का काय करू शकतो? तू अल्पविश्वास का धरलास? तुझ्या मनामध्ये संशय का आला? आज प्रश्नचिन्ह इमॅन्युअल चर्च सोलापूर आणि जे ऑनलाईन आहे, जे
ऑनलाईन तुम्ही पाहत आहात तुमच्यासाठी देखील काय माझ्या मनामध्ये तो संशय आहे का? मी येतो, मी बसतो, मी आराधनेत बसतो, मी वचन ऐकायला बसतो, प्रत्येक गोष्ट करतो, पण माझं आणि माझ्या ख्रिस्ताचं नातं काय? मी माझ्या ख्रिस्ता संगतीत चालत असताना मी संशय मनामध्ये घेऊन चालतोय का? काही जण येतात ते फक्त वचन ऐकण्यासाठी येतात. तुम्हाला मी चर्चची कॅटेगरी सांगतो. काही जण येतात ते फक्त त्यांना आराधना आवडते. काही जण येतात ते फक्त एकमेकाला टीका करण्यासाठी येतात. काही जण येतात ते फक्त लक्ष ठेवण्यासाठी येतात. काय सांगायचं? काही जण येतात ते फक्त बाळकावर हसण्यासाठी येतात. बाळक कधी चुकणार नाही त्याच्यावर कधी हसू. तुम्हाला माहिती आहे या प्रत्येक गोष्टीचं उत्तर तुम्हाला ख्रिस्ताला द्यायचं. या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ख्रिस्ताला द्यायचं. पेत्र चालला, उडाला, वारा पाहिला, ख्रिस्ताला आवाज दिला, ख्रिस्तानं त्याला हात दिला. माझं काय? पेत्रा संगती झालं, जॉय संगती, पायल संगती काय आहे, आकाश संगती आता काय? आता ह्या आमचं नाव आम्हाला तिथे घ्यायचंय आणि विचार करायचं की आता माझ्यासाठी काय? जे ऑनलाईन तुम्ही पाहता तुमच्यासाठी सुद्धा हा प्रश्न आहे. माझ्यासाठी काय? माझ्या ख्रिस्ताची ओळख मी कशा रीतीनं घेऊन चालत आहे? मी ख्रिस्ती आहे का मी ख्रिस्ताचा आहे? हा प्रश्न मला घेऊन चालायचा. मी माझी ओळख ज्यावेळेस मी माझ्या समाजामध्ये वावरतो, मी जगामध्ये वावरतो, त्यावेळेस मी काय करतो? मी ख्रिस्ती आहे का मी माझ्या जिवंत ख्रिस्ताचा आहे? खूप गरजेचं. दोन शब्द. जर माझ्या मनामध्ये संशय असेल, जर माझ्या मनामध्ये जगिक विचार असतील, जर माझ्या मनामध्ये संशय धरून मी पवित्र शास्त्र घेत असेल, संशय धरून मी आराधना करत असेल, संशय धरून मी प्रार्थना करत असेल, प्रभू येशूच्या नावात हात जोडून विनंती करतो. हात जोडून सर्वांना नका करू, नका वचन वाचू, नका प्रार्थना करू, नका बायबल वाचू, नका आराधना करू. जर संशय तुमच्या मनामध्ये असेल, जर तुम्ही तुमचं नातं तुमच्या ख्रिस्ता संगती, ज्याने तुम्हाला धारण दिलेलं आहे, ज्याने तुम्हाला तेलाचा अभिषेक केलेला आहे, ज्याने तुमचं जीवन हे तारणाच्या मार्गाला नेलेलं आहे. आणि म्हणून वचन म्हणतो की देवाने जगावरती एवढी प्रीती केली की त्याने आपले 10 पुत्र दिले, त्याने आपले 15 पुत्र दिले. यासाठी की आमचा नाश होऊ नये, आमच्या जीवनामध्ये जगिक गोष्टी येऊ नये, आमच्या अंतःकरणामध्ये जगाचे विचार येऊ नये. तर आमचं नातं आमच्या ख्रिस्तासाठी आणखी जवळ जा. वचन काय म्हणतो? स्तोत्र संहिता शेवटचं वचन वाचूया आणि मग आपण प्रभुवचन विधीकडे जाणार आहोत. कारण आज प्रभुवचन विधी देखील आहे. का संशय धरायचा नाही? 15वं वचन. मी गुप्त स्थळी निर्माण होत असता. ऐका 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 सर्वजण. बायबल राहून द्या, माझ्याकडे बघा. बायबल राहून द्या, बघा इकडे. वचन काय सांगता? ऐका. मी गुप्त स्थळी निर्माण होत असता. मी गुप्त स्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता. माझी घडण होत असताना माझी आकृती तुला गुप्त नव्हती. माझी आकृती तुला गुप्त नव्हती. मी गर्भात पिंड रूपाने असता. मी माझ्या आईच्या गर्भामध्ये पिंड रूपानं होतो.
तुझ्या नेत्राने मला पाहिले, तुझ्या नेत्रानं मला पाहिलं आहे, मला पारखलं आहे, हे प्रभूचं वचन सांगते मंडळी. ज्यावेळेस मी माझ्या आईच्या गर्भामध्ये होतो, ज्यावेळेस माझी घडण देखील नव्हती, त्यावेळेस ख्रिस्ताच्या नेत्रानं तुमची आणि माझी निवड केलेली आहे. वचन सांगतं की मी माझ्या आईच्या गर्भामध्ये पिंड रूपानं होतो, त्यावेळेस तुझ्या नेत्रानं मला पारखलेलं आहे. पुढे वचन काय म्हणतं? आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले. अहो, फक्त बघितलंच नाही त्यांनी बघितलंच नाही. चला बघितलं, हा उद्या जन्म नाही, त्यांनी त्याच्या वहीमध्ये नमूद करून ठेवलंय. अमृत उघडे जन्म घेईल. तो लहान असताना त्याचे आई वडील त्याला सोडून जाते, मरण पावते. त्याच्या जीवनात अडचणी येतील. त्याच्या पलीकडे जाऊन अमृतसाठी एक पेज असं होतं की नंतर त्याला ख्रिस्ताची ओळख. जगी काही त्याची मरण पावेल, काही क्षणानंतर पिता मरण पावेल, पण ते जाण्याच्या आधी त्याच्या जीवनामध्ये कधी न संपणारा, कधी न मरणारा जिवंत बाप आहे. आणि तो आहे तुमचा आणि माझा तारणारा. फक्त नेत्रानं पाहिलं नाही, पुन्हा एकदा पाहिलं. मी गर्भात पिंडरूपी असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिलं. असेल तुमच्याकडे बायबल असेल, स्तोत्र संहिता 139 याचं 16वं वचन आहे बघा, अंडरलाईन करून ठेवा. तिथं लिहा वचनाच्या पुढे, हे माझ्यासाठी, हे मी स्वीकारतो. पुढे पाहिजे, मी गर्भात पिंडरूपाने असता तुझ्या नेत्रांनी मला पाहिले, तुझ्या नेत्राने मला पाहिलं आहे. आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी सर्व तुझ्या वहीमध्ये नमूद करून ठेवले होते. ते लिहून ठेवलेलं आहे. मी चर्च मध्ये येऊन बसतो, हे माझा प्लॅन नाही. मी प्रभूचं वचन ऐकतो किंवा ऐकते, हे माझे विचार नाही. आज झालेलं वचन हे कुणा एकासाठी नाही, हे माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि प्रत्येकासाठी. त्याच्या नेत्रानं आम्ही आमच्या आईच्या गर्भामध्ये असताना आम्हाला बघितलेलं आहे. फक्त बघितलं नाही, तो त्यांनी नमूद करून ठेवलेला आहे की मला ह्या लेकराच्या, या फॅमिलीच्या, या प्रत्येक वैयक्तिक जीवनामध्ये मला हे करायचं आहे. का जिवंत? 2 कोविड येऊन गेले ना. पहिला कोविड, दुसरा कोविड काय ते 3 येऊन गेले. का जिवंत? जर प्रभूच्या नेत्रानं मला बघितलेलं आहे, तर माझं भांडण करणं व्यर्थ आहे. मी करू नये. क्षमा करा जर तुम्हाला वाटत असेल आता हा वैयक्तिक आम्हाला बोलतोय, पण प्रभूचा आत्मा मला जे सांगत आहे मी तेच करत. जर प्रभूच्या नेत्रानं आम्हाला पारखलेलं आहे, तर माझं निंदा करणं हे पाप आहे. जर प्रभूच्या नेत्रानं आम्हाला पारखलेलं आहे, माझं लबाडी करणं हे पाप आहे. माझं शिव्या देणं हे पाप आहे. जर प्रभूच्या नेत्रानं मला पारखलं आहे,
माझा व्यभिचार मला माझ्या ख्रिस्ताकडून दूर घेऊन जातो. जर प्रभूच्या नेत्रानं मला पारखलेला आहे, जर त्यानं माझ्यासाठी नमूद करून ठेवलेला आहे, तर माझा व्यभिचार मला वचनाकडून दूर नेतोय का? माझं शिव्या देणं मला माझ्या ख्रिस्ताकडून दूर घेऊन जाते का? माझं लबाडी करणं मला माझ्या ख्रिस्ताकडून दूर घेऊन जात आहे का मंडळी? म्हणून मी विचारलं सुरुवातीला, MS धोनीला आपण सर्वजण ओळखतो, MS धोनी आपल्याला ओळखतो. म्हणून मी विचारलं, शाहरुख खान, मला सलमान खान आवडतो पण तो मला नाही ओळखत. कधीतरी उपदेशात तुम्हाला स्टोरी सांगाल, आपल्या चर्च मधल्या एका सिस्टरला त्याचं स्थळ आलं. खोटं वाटेल तुम्हाला, सिरियसली सांगायला खोटं वाटेल तुम्हाला, सांगतो कधीतरी. आता ते नाव पण नाही सांगत, हसू नका, कळत सर्व. मला आवडतं. त्यांनी जॉईन वगैरे ओळखतो का? मुळेच नाही. एक्झॅक्टली. मी ख्रिस्ताला ओळखतो, मी चर्चला जातो किंवा जाते, मी प्रत्येक गोष्ट करतो. ख्रिस्त मला कशा रीतीने ओळखतो. Be careful. तुझं जीवन हे साधारण नाही. मला शेजारच्याला तुझं जीवन हे साधारण नाही. मला शेजारच्याला तुझं जीवन साधारण नाही. ख्रिस्ताचं लक्ष तुझ्याकडे आहे, तू साधारण नाहीस. ख्रिस्ताच्या नेत्रानं तुला पारखलंय, तू साधारण नाही. असं म्हणतात, मी बायबल कॉलेजला असतानाचा सर्वे, 1,00,000 लोक गेल्याच्या नंतर 1,00,000 नंतर जो येतो ना, त्याच्या हातामध्ये पवित्र शास्त्र आहे. गुगलचा सर्वे, अशी 1,00,000 लोक माझ्या पुढे, आणि मग त्याच्यानंतर मी आलोय, माझ्या हातात बायबल आहे. थँक्स गॉड, तुमच्या सगळ्यांच्या हातात बायबल आहे. प्रभूला धन्यवाद की तुमच्या सर्वांच्या हातात बायबल आहे. हा पूर्ण महिना, जून महिना, ह्याच शब्दावरती राहायचंय की मी संशय धरलाय का वचनावर, मी संशय धरलाय का प्रार्थनेवर. अहो, परिस्थिती येऊ द्या, पुन्हा सांगा, निराशा येऊ द्या, पुन्हा सांगा, अपमान होतील, होऊ द्या, एकच लक्षात ठेवा, पेत्राला येशूने सोडलं. जरी त्याचं लक्ष हे जगाकडे गेलं, तो बुडू लागला, येशूने पेत्राला सोडलं नाही. आणि तो तुम्हाला देखील सोडला. तुम्हाला देखील सोडला. तुमचे अश्रू तो जाणून येतो, तुमच्या अश्रूकडे त्याचं लक्ष आहे, तुमच्या कुटुंबाकडे त्याचं लक्ष आहे. या पण आपले नेत्र बंद.